तुमचा माणूस कसा बोलतोय बघितलं ना? तुमचा माणूस काय गुंडा आहे का तुम्ही? राहिला गुंडा आहे का तुम्ही? तुम्ही पण नियमात राहा, तुम्ही पण नियमात राहा, आम्हाला कळते ना. हा शूटिंग चालू आहे, करा ना चालू, घ्या ना शूटिंग घ्या. उभं राहिलेल्या गाड्याला त्रास देत आहे. बरोबर आहे ना? राहिलेल्या गाड्याला त्रास देत. टोटल गाडी ग्लास आहे तुमच्या गाडीची. गाडी थांबलेली, उभा गाडी आहे माझी, गाडी उभा आहे, उभा गाडी आहे. गाडी चालू आहे का? प्रेम तुमच्या गाडी गाडीची चालू आहे गाडी का? आहे. गाडी चालू आहे का? गाडी चालू आहे का? तुम्ही इथून घेऊन तिथे थांबले. कुठं? काय नाही थांबवलं, काय नाही थांबवलं, काय नाही थांबवलं मग इथं? पावती टाक, पावती टाक. का पावतीचा काय विषय काय? नागरिकांना त्रास आहे ना तुमचा, हा चुकीचा त्रास आहे काय? घ्या ना, घ्या व्हिडिओ घ्या माझा, घ्या. माझं नाव संतोष साठे, व्हिडिओ घ्या माझा बिंदास. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी आंबेगाव या ठिकाणी माझ्या कामानिमित्त गेलो होतो आणि त्या ठिकाणी मी आंबेगावच्या पुला घालून मी हायवेला येत असताना त्या ठिकाणी काही ट्रॅफिक पोलीस थांबले होते आणि त्यांची कारवाई चालू होती. ती कारवाई चालू असताना काही कॉलेज सोडून मुलांना पकडलं होतं व त्यांच्या मागे डिपार्टमेंट ट्रॅफिक पोलीस पळत होते व त्यांच्या गाडीची चावी काढून घेतली व त्यांना मारहाण करत होते. मी तो प्रकार बघितला आणि तिथे स्थानिक नागरिकही थांबले होते. त्यानंतर मी माझी गाडी मायक्रो स्विफ्ट गाडी होती, मी ती गाडी साईडला लावली आणि हा सगळा प्रकार बघण्यासाठी उतरलो आणि हा सगळा प्रकार मी त्या ठिकाणी गेलो व मॅडमला मी विचारलं की काय विषय मॅडम, कशामुळे तुम्ही हे करताय? तर त्यांनी माझ्यासोबत आररेवीची भाषा केली. मला सांगितले की तू गुंड आहे, गुंडासारखा दिसतो आणि मला त्या ठिकाणी म्हणले की तुझा गेल्या वेळेसही तुझा एक विषय झाला होता, त्यावेळेस तुला सोडलेलं आहे, मग तुला आता सोडणार आहे, माझ्याकडे भरपूर गुंड आहेत, अशी मला धमकी दिली. आणि धमकी दिल्यानंतर मी त्यांना सांगितलं की मॅडम तुम्ही चुकीचं बोलताय, तुमची भाषा चुकीची आहे. त्या ठिकाणी नागरिकही उपस्थित होते. आंबेगाव पठार धनकवडी भागातील जे नागरिक नवले ब्रिजकडे जातात त्या नागरिकांना पर्यायी रस्ता नाहीये. त्या ठिकाणी सर्व्हिस रोड नसल्यामुळे नागरिक त्या ठिकाणून जातात आणि हे चुकीचं आहे. रॉंग वेने जाणं हा चुकीचाच विषय आहे, परंतु लोकांकडे पर्याय नाहीये नागरिकांकडे, त्यामुळे लोक त्या ठिकाणून जात असतात. आणि अशा पद्धतीचे अधिकारी जे आहेत, त्यांचं नाव शिल्पा लंबे म्हणून आहे, तर अतिशय गुंडगिरी पद्धतीने ह्या भागात ते काम करतात आणि अतिशय गुंडगिरी पद्धतीने त्यांची कारवाई असते. म्हणजे नागरिकांना आरेरावीची भाषा करणं, कोणालाही सरळ न बोलणं, पोलिसांची टोपी न घालणं, म्हणजे स्वतः नियमात राहत नाही पण नागरिकांना नियम मात्र शिकवण्यासाठी सर्वात पुढे असतात. आणि सर्वसामान्य नागरिकांचे यामुळे हाल होत आहेत. माझी पोलीस प्रशासनावर व पोलीस शिपिंगला विनंती आहे की आपण यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी. त्यांनी मला धमकी देत असताना हे पण सांगितलं की तुला माहित नाही माझे मिस्टर कोण आहेत, तुला दाखवते, हे करते ते करते. मी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेलो असताना माझी तक्रारही घेतली गेली नाही. मी सिपिनला या बाबतीत भेटणार आहे आणि या बाबतीत मी तक्रार देणार आहे. परंतु अशा पद्धतीने नागरिकांवर जर कुठेतरी कारवाईच्या ह्याने गुंडगिरी पद्धतीने जर वागणूक मिळत असेल तर ही चुकीची आहे. आपण पोलीस आहात याचा अर्थ असा नाही की आपण काही करू शकता. आपण नियमात राहूनच ती कारवाई केली पाहिजे आणि नियमात राहूनच आपण सर्व काही गोष्टी केल्या पाहिजेत. मी एवढंच सांगतो की आपण ह्या ज्या काही शिल्पा लंबे आणि त्यांचा काही जो स्टाफ सोबत होता त्यांच्यावरती कडकच कडक कारवाई झाली पाहिजे, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही सीपी ऑफिस समोर येत्या 8 दिवसात या बाबतीत जर काही निर्णय घेतला गेला नाही किंवा ह्या लंबे मॅडमवरती किंवा त्यांचे जे स्टाफ होते त्यांच्यावरती काही कारवाई झाली नाही तर आम्ही मोठ्या पद्धतीने सीपी ऑफिस समोर आंदोलन करू. जय हिंद.